हॅलो. 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 कावाई तू ना एखादा मार्ग तर आमच्यासाठी ठेवा लागत असता. एक तर ते स्टुडिओ सुरू करून द्यावं लागत असतं. एक तर कुकडे ना कुकडे आमचं काही होऊ द्यायला पाहिजे. जिकडे तिकडे सांगितलं की त्याचा युज करायला लागते, वापर करायला लागते. लोक आमच्याकडून 9 वाजतापासून रातच्या 2 वाजता लोक भांडे घासून घेतात आणि आम्हाला मारतात आणि काढून देतात, पैसे देत नाही. इकडे गावामध्ये तुले जर बोललो तर इकडे लोक म्हणतात की तुला आम्ही मारू. तिकडे गेल्यावर तिकडे लोक आम्हाला मारतात. इकडे आमच्याजवळ रूमले पैसे नाहीत, खायला पैसे नाहीत. तिकडे आता वय झालं आमचं 40 वर्ष आणि इकडे राहिलो तर आमचं घरी बिना प्रेमाचं बिना बायकोचं आयुष्य जाते. मग आता याच्यावर करायचं काय, उपाय काय काढायचा? मग आता चांगल्यापैकी ते स्टुडिओ सुरू होतं, ते स्टुडिओ कशाला बंद करून टाकलं आमचं? चांगल्यापैकी जळगावला गाडी टाकली होती मी ना, ते चहाची ते गाडी कशाला बंद करून टाकली? आता तू सांग खरं, आता या अशा कंडिशन मध्ये करायचं काय मी? सरे सरे रस्ते बंद करून टाकले. सांगितले होते की जिकडे तिकडे त्याचा युज करायला लागते, वापर करायला लागते. लोक आमच्याजवळ भांडे घासून घेतात. मग आता तू सांग, आता समजा भांडे घासून घेतात, काम करून घेतात, हॉटेलवरचं काम दाखवलं ते. मग आता तू सांग, मग आता आमचं पुरं पुरं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं जाईन काय? एक तर तू तुझ्या हातानं लग्न देत नाही करून, एक तर तू पोरगी पाहून देत नाही, एक तर मी जातो इकडे तिकडे तर ते समाल टाकतो तोडून, हे टाकतो तोडून, इकडून चुकीची पब्लिसिटी करतो. आता तू खरं सांग, मग आता मी तुला जसं तू एखादा तर मार्ग ठेवायला पाहिजे. एक तर ते स्टुडिओ सुरू करून दे, ते स्टुडिओ बी सुरू करून दे देऊन राहिली. नाही तर पहिलेच ते बंद नसतं करायला लागत. इकडे रामा होता तुझ्याजवळ, पार्थ होता, प्रिया होती, ज्ञानू होता. मग इकडे त्याला दाखवती, तिकडे मला दाखवती. असं मिळून मिसळून तुला करायला काय झालं होतं? आता तू सांग खरं, आता अशा कंडिशन मध्ये आम्ही येऊन किती फसेला. एक तर त्याला ते दुचाकीवाला दाखवल्या ते आणि 2,000 रुपयाचा दंड दाखवल्या ते. 2,000 रुपये फाईन, 2,000 रुपयाचा फाईन दाखवला ते. तिकडे आम्ही गेलो की आम्हाला घर नसते यायले, ते राहायले रेल्वे स्टेशनवर यायच्या त्याच्यावर कुठे थांबलो, बस स्टॉपवर यायच्या त्याच्यावर लोक, पोलिस येतात दंडे घेऊन आणि म्हणतात की चाल म्हणतात पोलीस स्टेशन मध्ये जमा करतो तुले. मग आता तू सांग, मग आता आमची जिंदगी काय करून टाकली? आम्हाला जिकडून तिकडून चोर गुंडे सरे आमच्या मागे लावले जातात. गावात आमचं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायको जाते. मग चांगल्यापैकी आम्ही जळगावला गाडी टाकली होती, ते गाडीतच सुरू राहू देते आमची. कसं बसं झालं असतं तर झालं असतं त्याच्यावर लग्न. चांगल्यापैकी लग्न होऊन राहिलं तर तो गोविंद वाघ देऊन राहिला होता करून. तर खरं सांग, तू समजा इकडून तिकडून असं करशील, तुझ्यामध्ये माझ्यामध्ये वाद म्हणूनच होतात की नाही? आणि तिकडे गेली की तुले बाया अजून चुकीचं देतात भडकून की असं कर तसं कर. मग तुला समजायला पाहिजे आपला पोरगा साधा आहे, सरळ आहे. आपला पोरगा कोण्या कंडिशन मध्ये येलाय. आपल्या घरी वावर नाही, शिवर नाही. जिकडून तिकडून चुकीचं होऊन राहिलं. मग मी जायचं कुठे? मी करायचं काय? समजा माझ्यासोबत काही दुश्मनी आहे काय? तू सांग. दुश्मनासोबत बी कोणी असं करत नाही. माझी दुश्मनी आहे काय? तू सांग. आता जसं कंपनीत होतो तर आम्ही 20-20 हजार रुपये घरी पाठवले की नाही, आम्ही आमचं कर्तव्य पुरं पार पाडलं की नाही? नाही तर समजा जर तेव्हा जर आम्ही पैसे जर काही मागे मागे काही बचत केले असते, काही घरी पाठवले असते, काही बचत केले असते, पण तिकडे बाबाले पागलखाना दाखवेल, ज्ञानूले पागलखाना दाखवेल, तिकडे रामाभाऊचं वय काय होऊन राहिलं होतं. त्या कंडिशनच्या मुळे आम्ही सरे सरे पैसे घरी पाठवत गेलो. मग आता तू सांग, जेव्हा आम्ही चांगलं कंपनीत परमनंट होऊन राहिलो होतो तेव्हा आमच्या लग्नाचं केअर घेतली. मग आता तू सांग, एक ना एक, एक तर ते स्टुडिओ सुरू करून दे, एक तर काही ना काही आमच्यासाठी काही ना काहीतरी व्यवस्था कर की नाही. एक तर तू तुझ्या हाताने लग्न करून दे, एक तर आम्हाला करू दे. आमचं काहीच देशील नाही तू करून, तर मग आमचं आयुष्य चालीन कसं? आणि तू त्याला मादरचोद मादरचोद दाखवतो, मादरचोद दाखवायचं काही काम नाही बा तू. आता बिना प्रेमाचं बिना बायकोचं आयुष्य कठीण काम आहे. आणि तुझ्या पश्चात मग माझ्या आयुष्याचं कसं होईल? आम्हाला मारत जातील लोक, पोलीस स्टेशन मध्ये जमा करत जातील नाही. अशी चुकीची पब्लिसिटी समजा जर आमच्या नावावर केसा करून दाखवल्या गेल्या, एका इकडून अंदर दाखवल्या ते, एका इकडून बाहेर दाखवल्या ते, म्हटलं ते एका इकडून अंदर जाते तो, एका इकडून बाहेर येते. आणि नेहमी नेहमी असं जर चालीन तर कसं होईल आमच्यासोबत? तू सांग. त्याला अंदर नाही दाखवायला पाहिजे, अंदर बाहेरचं बंद करायला पाहिजे, तो अंदर जायलाच नाही पाहिजे. पोलीस स्टेशन मध्ये जमा दाखवाच नाही लागत त्याला. मग आता हे असं व्यवस्थित करायला काय होते? आता तू सांग. म्हणायला पाहिजे तो गजान महाराजा बा, त्याला मारू नका, त्याला अंदर टाकू नका, त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या कोणी करून.
तू सांग कोणता ना कोणता मार्ग, एक तर ते स्टुडिओ सुरू करून दे, एक तर काही ना काहीतरी आमचं हे दे करून, नाही तर आमचं कसं चालीन आयुष्य. हा म्हणजे हा अव ते सुरू होते, तू जर म्हटलं तर, तू म्हटलं म्हणून ते बंद झालं. तू त्या डीजेला उलट सुलट सांगितलं, मग आता तू म्हणतो लोकांच्या इकडे कामाला जाय. मग कामाला जायचं, मग कामाला जाणारा माणूस कसा पाहिजे, आपल्याकडून काम करून घेईन आणि आपलं लग्न दिन करून आणि आपलं व्यवस्थित दिन करून असा माणूस पाहिजे. जिकडे तिकडे काय लावलं, जिकडे तिकडे हे लावलं की यूज करा, वापर करा, त्याचा यूज करा, वापर करा. आता ज्याला त्याला हेच सांगितलं की त्याचा वापर करावा लागते, यूज करावा लागते. जो तो आमच्याजवळ म्हणते की त्याला काम धंदा करत नाही, लग्न होत नाही, या काम करा. काम करून घेतात, हे करून घेतात. मग आता तू सांग, काम करून घेतात, हे करून घेतात, मग त्यानं काम केल्यावर त्याला पैसे द्यायला पाहिजे व्यवस्थित, त्याला प्रेम द्यायला पाहिजे कुठे ना कुठे, नाही तर लग्न करून द्यायला पाहिजे, त्याचं काही ना काही त्याचं व्यवस्थित द्यायला पाहिजे की नाही करून. आता तू सांग, म्हटलं जिकडे तिकडे सांगितलं गेलं की त्याचा यूज करा, वापर करा. मग आता काम तर करावंच लागते माणसाला, काम नाही करावं लागत असं नाही, पण काम केल्याच्या नंतर त्याला प्रेम तर भेटायला पाहिजे, त्याचं लग्न तर व्हायला पाहिजे. की काम करून समजा तो मार खात जाईल आणि त्याला दारू पिताळा दाखवल्या जाईल, त्याला हे दाखवल्या जाईल, व्यसनील दाखवल्या जाईल, त्याला नाना प्रकारचे शोक दाखवल्यात येईल, असं चुकीची पब्लिसिटी करून टाकली. आता तू सांग, मग आता जिकडे तिकडे सांगितलं गेलं की त्याचा यूज करा, वापर करा. मग आता तू सांग, जो तो आमच्याकडून काम करून घेते फक्त, मग काम करून घेते, समोरचा माणूस समोरच्याचा फायदा करून घेते आणि ते असं केलं थुकून पैसे पाहिजे. मग जो तो आमचा वापर करते, पैसे 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 तर समजा पैसे तर देतच नाहीत लोक, आणि एका इकडून देतीन बी, तर त्या पैशातून आलेल्या पैशातून काम करत जा, पैसे घेत जा, खात पेत जा, बस तेवढंच होईल. तेवढं तर घरी बी येऊन राहिलं. मग काम केल्याच्या नंतर समजा समोरचा माणूस असा पाहिजे की त्याला एखादी पोरगी पाहून देईन प्रेमाच्यासाठी किंवा लग्नासाठी. नाही तर आज तू आहेस ठीक आहे, आज तू आहेस तर ते तरी पैसे देतील लोक, आणि उद्या तू नसली तर काय म्हणतील, कोण आहे याचा वाली, मला समजत जाशील तो विठू त्या महादेव शिकाच्या इकडे असते तसा, की याच्या इकडून कोण आहे बोलणार, कोणीच नाही, माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, कोणी नाही, आहे हा मॅट, हाय पागल, आमच्याकडून काम करून घेत जाते ना, आमचा वापर करून घेत जाते, की मॅट आहे तो पागल आहे. नाही तर जेवण बी भेटणार नाही, काम करावं लागेल, नाही तर जेवण बी भेटणार नाही, आम्हाला इठू म्हणून सोडून दिला जाईल. की त्याचं का कोण आहे, माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, कोणी नाही, आहे तो मॅट, आहे तो पागल, केडकर हॉस्पिटलचा पेशंट, असं म्हटलं जाईल. आणि एका ऐकून आमच्यावर केसा दाखवल्या जातात, आम्हाला मारायला सांगितलं ते. मग आता तू सांग, मग आता समजा जसं काम करून घेणारा माणूस असा पाहिजे की तो आपल्याकडून काम करून घेईन, आपल्याला एखादी पोरगी चांगली पोरगी देईन पाहून प्रेमाच्यासाठी, लग्नासाठी, आणि आपल्याला त्याच्या पोरासारखं म्हणून तटी वागवेन आणि पोरासारखं सांभाळीन आपल्याला, असा माणूस पाहिजे बा. पोरासारखं सांभाळीन, आपल्याकडून काम करून घेईन, पण आपल्याला पोरगी देईन पाहून एखादी प्रेमाच्यासाठी, लग्नासाठी, आणि आपल्याला त्याच्या पोरासारखं वागवेन, असा माणूस पाहिजे बा त्याला करून देणारा. आता जिकडे तिकडे सांगितलं की त्याचा वापर करावा लागते, त्याचा हे करावं लागते. तू म्हणतो की कामधंदा, कुठे कामधंदा करा, कामधंदा करा, तर मग आता त्याचं काय तू आता खरं सांग, आम्ही 7व्या वर्गापासून उपाशी पोटी 16 15 टाक्या फवारत आलो. हा, त्या ज्ञानूला पागलखाना दाखवला, बाबाला पागलखाना दाखवला, कधी आम्हाला सांगितलं नाही की तो पागलखाना नाही, त्या मॅटाच्या गोळ्या नाही, पागलच्या गोळ्या नाही. मग आता तुला सांग, बाया उलट सुलट सल्ले देतात, मग उलट सुलट सल्ले देतात तर आमच्या जीवनाचा सत्यानाश करतोय तू. मग आता तुला हे समजत नाही का आपला पोरगा साधा सरळ आहे. मग आता जिकडे तिकडे सांगितलं की त्याचा वापर करावा लागते, वापर करावा लागते, यूज करा, यूज करा, वापर करा. ज्याला त्याला हेच सांगितलं, जो तो तेच करते, आमच्याकडून काम करून घेते, एका इकडून पैसे दिले जात नाही. बरं पैसे देते ना आज तू आहेस तर, पण आता ते पैशातून फक्त काय होईल, काम करणं, खाणे पिणे, बस तेवढंच होईल. मग त्याला कुठे प्रेम मिटिंग काय, कोण्या पोरीचं त्याचं लग्न होईल काय, नाही. वय झालं 40 वर्ष, इकडे आमचे 2 दात सडले, 2 दात तुटले आमचे, मरणाचे दुखतात ते, हॉटची चमक डायरेक्ट इनडायरेक्ट लोक मस्तकालोक जाते. मग आता तू सांग, आम्ही काय तुझे दुश्मन आहो काय, तू आमच्यासोबत असं कोण करून राहिली. मग आता समजा तुला उलट सुलट सल्ले दिले जातात, मी बाईले बी सांगून राहिलो की उलट सुलट सल्ले देऊ नका मायले करायले. मग आता तू सांग, मग आता तुला मी म्हणून राहिलो की तू कोणाच्या म्हटलं ना ऐकू नको. मग काय तुझ्या पोराचा जीवनाचा पुरा सत्यानाश झाला ना, 40 वर्ष वय झालं ना. आता ज्याचे लग्न झालेले आहेत म्हटलं आहे की आमचंच लग्न झालं नाही अजून,
ज्याचे लग्न झालेले आहेत ते बी असं म्हणतात की आमचंच तर लग्न झालं नाही अजून. आणि ज्याचे पोरं पोरी जवान झाले, लग्नावर आले, ते म्हणतात की आमचंच तर लग्न झालं नाही अजून. तर तुमचं कुठून होईल? तर तू खरं सांग आता, समजा जसं ज्याचे लग्न झालेले आहेत तेले बी म्हटलं आहे की आमचंच तर लग्न झालं नाही अजून, आणि ज्याचे पोरं पोरी याच्यावर आले लग्नावर. मग आता तुला म्हटलं की एक तर ते स्टुडिओ सुरू करून दे, एक तर आमची ते गाडी टाकली होती ते याले जळगावले, ते गाडी बंद करायचं काही काम नव्हतं. इकडे ज्ञानूच्या अंगावर काय काम होतं, लोक बसायले अंगावर मारायले की तो त्रास देते, तकलीफ देते, मॅट करते, पागल करते म्हणून. आणि तिकडे त्या भीतीच्या पोटी त्या नळ लागापून घेतला. आम्ही जळगावले त्या गाडी टाकली तर आम्हाला तुले कोण सांगितलं, बायनं सांगितलं की त्या गोविंदाले तुनं सांगितलं की त्या गणशाला फोन कर आणि त्याला त्या याच्यामध्ये बोला, सरकारी हॉस्पिटलमध्ये, गोविंदा आपला काटोले. तर त्यानं आम्हाला फोन केला. मग काय काम होतं आम्हाला फोन करायचं, आम्ही चांगलं गाडीवर होतो की नाही त्या चहाच्या जळगावले. तिकडे फोन केला, आमच्या नावाची कंप्लेंट द्यायला गेली की हे दोघं भाऊ जीव देतात. आता तू खरं सांग, तेव्हा चांगली आमची गाडी होती की नाही, मग ते गाडी कशाला बंद करून टाकली? आता जिकडून तिकडून आमच्यासोबत चुकीचं होईन तर मग करीन काय तो? करीन काय? करीन काय? त्याला पर्याय, एखादा तर पर्याय ठेवा लागत असता. एक तर ते स्टुडिओ सुरू करून द्यावं लागत असतं, एक तर आम्ही ते गाडी टाकली होती मस्तपैकी, त्याच्यावर चहा, आमलेट पाव असं तसं सुरू केलं असतं. कसं बी आमचं हे चाललं असतं आणि आमचं लग्न झालं असतं कुठे ना कुठे. मग आता तू सांग, तू त्याला जिकडे तिकडे सांगितलं त्याचा वापर करा, यूज करा. आता तू म्हणतो की कुठेही कामात धंद्याला जायचं. मग आता तू सांग, वयाच्या 7व्या वर्गापासून आम्ही उपाशी तापाशी पोटी सोळा सोळा टाक्या फवारत आलो. हा, 3-3 पोतळ्या खत टाकत आलो. बाबाले पागलखाना दाखवेल, ज्ञानूले पागलखाना दाखवेल. हा, तू खरं सांग. मग आता असं आम्हाला त्या बेटा पिक्चरच्या सारखं केलं डायरेक्ट, की त्याला लहानपणापासूनच अभ्यासामध्ये कमजोर ठेव. ठीक आहे, लहानपणापासून त्याला अभ्यासामध्ये कमजोर ठेवलं आणि बापाले पागलखाना दाखवला, बापाले पागल दाखवलं, 4 भीतीमध्ये कोंडून ठेवलं. ज्ञानूले बी तसंच केलं आणि आता मलाही तसंच केलं आहे. एक तर तुला काही बोललं तर मग म्हटलं अरे की तू आईले त्रास देते, तकलीफ देते, मारा त्याला. मग आता तू खरं सांग, आम्ही कुठे जातो? तू एक तर तुझ्या हातानं पोरगी पाहून दे. चांगलं त्या स्टुडिओतलं लग्न तोडायचं काही काम नव्हतं बा, टाकलं तोडून. चांगलं ते स्टुडिओ काही बंद करायचं काम नव्हतं बा, तुला त्या डीजेला सांगायचं काही काम नव्हतं. इकडे बाईनं तुला उलट सुलट सांगितलं, तू त्या डीजेला त्याला सांगू. आता तू सांग, इकडून तुला मारायसारखं केलं, तिकडून बी मारायसारखं केलं. आम्ही याच्यावर गेलो, कुठे बाहेर गेलो कामाला यायला त्याला, की ते रूम दाखवल्या. ते आता रूमले पैसे कुठून आणायचे? कुठून आणायचे? आता बस स्टँडवर याच्या त्याच्यावर समजा झोपायची समजा व्यवस्था लागेल तर लोक बस स्टँडवर झोपते, माणूस रेल्वे स्टेशनवर झोपते, तर पोलीस येतात दंड घेऊन, अरे झोपू नका, चला नाही तर पोलीस स्टेशनमध्ये व्हा जमा. मग आता तू सांग, मग आता करा काय? मग चांगल्यापैकी ते स्टुडिओ होतं, त्या स्टुडिओमध्ये त्यानं राहायची व्यवस्था करेल होती, खायची व्यवस्था करेल होती, झोपायची व्यवस्था करेल होती, आणि चांगल्यापैकी लग्नही देऊन राहिले ते करून. मग इकडे रामाला दाखवती, तिकडे मला दाखवती. कशाला तोडायचं काम होतं तुले? त्या गडचिरोलीला चांगल्यापैकी पोरगी पाहायला गेलो, तिकडे बी त्या गोविंदाले तुनं सांगितलं, गोविंदा काटोलेले तुला इकडे बायनं सांगितलं असं तसं कर, तुनं त्या गोविंदा काटोले सांगितलं. त्या गोविंदाला सांगायला लावलं की ते पोरगी धंदा करते. आता ते पोरगी धंदा करत होती काय? खरं सांग बरं, ते धंदा करणारी होती का ते पोरगी? मस्त सायन्स होईल होतं तिथं, मस्त 10वा वर्ग पास झाली होती, सायन्समध्ये ऍडमिशन घेतली होती तिनं 11व्या वर्गामध्ये. चांगल्यापैकी लग्न झालं असतं, सरले म्हटलं असतं सर इले नोकरी द्यालो, मी या पोरीच्या सोबतच लग्न करतो. ते कशाला तोडून टाकलं लग्न? मग आता तू सांग, त्याला कुठला ना कुठला तर तू मार्ग देशील की नाही? हा हा मग आता तू सांग, तू त्याचे सरे सरे मार्ग बंद करून टाकशील, जिकडे तिकडे सांगितलं त्याचा यूज करा, वापर करा. आता एका इकडून म्हटलं ते घरपट्टी भरा, नळपट्टी, पाणीपट्टी भरा, घरपट्टी भरा, नाही तर घर जप्त होईल. आता तू सांग, त्या शिवाजी द बॉस मध्ये याच्यामध्ये ते असं दाखवलं की तुम्हारी प्रॉपर्टी पर कानूनी तौर पर सीज करना, कानूनी तौर पर तुम्हारी प्रॉपर्टी सीज करना बनता है. तर त्याची प्रॉपर्टी सीज दाखवली. आता तू सांग, आता हे असे चुकीचे चुकीचे पब्लिसिटी करून टाकली. आता तू सांग, पहिले वावर गमवून टाकला, जागा ठेवली. आता ते वावर पिकलं असतं तर जागा जागा घेतल्याच गेलीस ती कुठे. नाही तर बाबा भगत बुवाले जागा देऊन राहिले ते लिहून थोडीशी, की बा मी एवढी जागा देतो लिहून, एवढी पट्टी, 1.5 लाख रुपये द्या, ते वावर बी सुटलं असतं आणि जागा बी राहिली असती. तर तेव्हा तुला सांगितलं की बाईनं सांगितलं की नाही, तुला त्या पांडुगुलेच्या घरचे येईन, त्या मामीनं येईन त्यानं सांगितलं की नाही, बाई दुर्गाबाई जागा राहू द्या, वावर का.
आता म्हणतात की आता भावाभावामध्ये भांडणं दाखवले, ते भाऊ घर सोडून चालले गेले. हा, आता माझ्या इकडून बोलणारं कोणीच नाही, मला सैराट दाखवलं, जा तेरा कोई नाही. हा, आणि आता समजा मी मी आता म्हणतो की आता घर बी एक तर जप्त दाखवल्या ते, एक तर घर विकून टाकतो असं म्हणतं. आता तू सांग, घर बी जर गेलं तर फुटपाथवर लोक त्याच्यावर केसा दाखवल्या, हाफ मर्डर, चोरी, बलात्कार, छेडखानी, पिशार, हा, चोर गुंडे लावले जातात त्याच्या मागं, मारायले, झोडायले, हा, त्याला लुटायले. त्याच्यावर केसा दाखवल्या जातात. पोलिस म्हणतात की इकडे बसू नका, नाही चला पोलीस स्टेशन मध्ये जमा करतो. त्याला चोर दाखवल्या ते. आता चोर आहे का तो? खरं सांग. मग आता जिकडून तिकडून आमच्यासोबत असं चुकीचं होईल, मग रेल्वे स्टेशनवर याच्या त्याच्यावर बस स्टॉपवर झोपलो, याच्या त्याच्यावर झोपलो की पोलीस येतात दंड घेऊन, चला पोलीस स्टेशन मध्ये व्हा जमा. मग आता तू सांग, मग आता आणि इकडून तिकडून आपण एखाद्याच्या इकडे कामाला लागशील तर आपल्याजवळून लाय शंभर पडेतलं काम करून घेतात लोक. लाय शंभर पडेतलं लोकांना मजुरी देतात काय ना आपल्याला मजुरी देतात काय? कारण की मी आव साधा सर, लोकांना मजुरी देतात जास्त, मला देतात कमी. आणि तू सांग, त्याच्यामध्ये 2 दात सडले, त्या दाताची मरणाची तकलीफ, हा, त्याच्यामध्ये पैसा लव 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 बेजार माणूस नाही, त्याच्यामध्ये पैसा लव 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 बेजार. हॅलो हॅलो, त्याच्यामध्ये पैसा लव 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 बेजार. मग आता तू सांग, तू ना एखादा आमच्यासाठी हे करायला पाहिजे की नाही, एखादी ना एखादी व्यवस्था करायला पाहिजे की नाही. तू काहीच आमचं करून नाही राहिली. मग आता तू सांग, जिकडून तिकडून आमच्यासोबत निरा चुकीचं होऊन राहिलं. मग आता तू खरं सांग, मग आता मी अशा याच्यामध्ये जाऊ कुठे मला समजून नाही राहिलं. माझं वय झालं 40 वर्ष. 40 वर्ष वय झालं. यंदा जर माझं लग्न नाही झालं तर माझं लग्नही होत नाही कधी मग आयुष्यभर. उद्या तुले आता तू आहेस ठीक आहे, मला पैसे देत जातील. उद्या तुला कशानं काही जर झालं तर मला ते पैसे बी देत नाही जातील. म्हणते याच्या इकडून कोण आहे बोलणार? भाऊ नाही, बाप नाही, माय नाही, कोणीच नाही याच्या पाठीशी. कोण आहे? हाय विठू, हाय पागल, हाय मॅट, होय पागल. आम्ही काय करा? आणि आमच्याजवळून म्हटलं की दादा यूज करा, वापर करा. आमच्याजवळून लाय शंभर पडेल तर काम करून घेत जातील, हा, आणि खायला देत जातील फक्त. मग आता तू सांग, एका इकडून जेवण दाखवलं, एका इकडून जेवण बंद दाखवलं. मग आता तू सांग, मग आता जिकडून तिकडून आम्ही चांगल्यापैकी कंपनीत परमनंट होऊन राहिलो होतो, तेव्हा आम्ही लग्नासाठी म्हटलं, तेव्हा बी आमच्या लग्नाची केअर घेतली नाही, टेन्शन घेतलं नाही. तेव्हा जर आमच्या लग्नाचं हे जर घेतलं असतं तर आज रोजी आम्ही परमनंट असतो कंपनीत. आता चांगलं वय निघून गेलं तरुण, पण कंपनीमध्ये परमनंट व्हायचं, हा, एखाद्या ठिकाणी परमनंट होऊन राहिलो होतो मी, 2-3 ठिकाणी परमनंट होऊन राहिलो होतो. चांगलं वय निघून गेलं कंपनीतलं काम करायचं, परमनंट व्हायचं चांगल्या ठिकाणी, किंवा सरकारी नोकरीवर लागायचं वय निघून गेलं. 40 वर्ष वय झालं. आता सरकारी नोकरीमध्ये किती ते लोक असते? 32 पर्यंत, 32 पर्यंत वय असते बा. हा, आता माझं वय झालं 40 वर्ष. गव्हर्नमेंट नोकरीचं बी वय निघून गेलं, चांगल्या नोकरीचं बी वय निघून गेलं, चांगल्या कंपनीत कामाले नोकरीवर लागायचं बी वय निघून गेलं. आता सर्व वय निघून गेलं माय. आता वय झालं 40 वर्ष. या वयामध्ये बाबाले आम्ही किती 13 14 वर्षाचे होतो, आणि अजून आम्ही बिना प्रेमाचे, बिना बायकोच्या. 40 वर्ष वय झालं. माणसाचं तरुण पण जवानी असते किती, 50-55 पर्यंत. आता 40 वर्ष आमचं वय झालं, म्हणजे आता राहिलं काय आमच्या जीवनाचं? हे 10 वर्ष राहिले बा, 7-8 वर्ष. मग आता समजा जर आम्हाला प्रेम भेटलं नाही, एखाद्या पोरीचं लग्न नाही झालं आमचं, तर आमचं कुठे होईन व्यवस्थित? काय होईल? आमचं आयुष्य गेलं बिना प्रेमाचं, बिना बायकोचं. हजार वर्ष की असं काहीतरी, 1000 वर्ष, 1000 येवण्या हे झाल्याच्या नंतर, 1000 वर्ष झाल्याच्या नंतर माणसाले याचा माणसाचा जन्म भेटते. मग आमचं माणसाचा जन्म गेला बिना प्रेमाचा, बिना बायकोचा. मग तुला आता समजायला पाहिजे की आपला पोरगा साधा आहे, सरळ आहे. बरं आम्ही बा असं चुकलो काय, तू सांग ना? पुराचा पुरा पैसा आम्ही घरी पाठवत गेलो, काही आम्ही आमच्यासाठी पैसे खर्च केले नाही बा, कंपनीत होतो तर. मग आता तू सांग, मग आम्हाला इकडे गावामध्ये आल्यावर आमचा एक तर बिना प्रेमाचं, बिना बायकोचं जाईन आयुष्य. एक तर तुझ्यासोबत बोलचाल झाली तर आम्हाला लोक मारत जातील. तिकडे जातो तर तिकडे गेल्यावर तू इकडे चुकीची पब्लिसिटी नाही करायला पाहिजे बा, व्यवस्थित सांगायला पाहिजे बा, व्यवस्थित करायला पाहिजे बा की तू पोरगा आहे, सांभाळून घ्या, द्या प्रेमाच्या सारखं, लग्नासारखं करून सांभाळून घ्या. इकडे रामाला दाखवायला पाहिजे, तिकडे मला दाखवायला पाहिजे. एक तर ते स्टुडिओ सुरू करून द्यायला पाहिजे. एक तर ते चांगलीपैकी गाडी टाकली होती,
चहाची, नाश्त्याची, याची त्याची. त्याच्यावर माझं लग्न होऊन राहिलं होतं त्या गोविंदा वगैरे देऊन राहिला होता करून. मग एक तर काही ना काही आमच्यासाठी मार्ग ठेवायला पाहिजे. काहीच मार्ग ठेवले नाही, सरे मार्ग बंद करून टाकले. एक तर चोर गुंडे सरे त्याच्या मागे लावले आता. मोबाईल चोरी, कपडे चोरी, पैसे चोरी. काही चोरी दाखवायला नाही पाहिजेत बा आमच्या वस्तू. मोबाईल चोरीने दाखवायला सांगायला पाहिजे की त्या मोबाईल चोरी करू नका, कपडे चोरी करू नका, पैसे चोरी करू नका, त्याचे मारू नका त्याले. तो गजान महाराज आहे. आणि त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या कोणी करून. त्याला लेकरासारखं सांभाळा. एक परी त्याजवळून काम करून घ्या, पण त्याला लेकरासारखं सांभाळा. त्याजवळून काम करून घ्या, पण त्याला लेकरासारखं सांभाळा. त्याला प्रेम बी द्या. एखादी पोरगी द्या पाहून प्रेमाच्यासाठी, लग्नासाठी. त्याजवळून काम करून घ्या आणि पण त्याला लेकरासारखं, पोरासारखं सांभाळा तुमच्या. आणि त्याला एखादी पोरगी बी पाहून द्या आणि त्याचं लग्नही करून द्या आणि त्याच्याजवळून काम बी करून घ्या, पण त्याला पैसे देत जा कामाचे. असं म्हणायला पाहिजे. त्याला लेकरासारखं, पोरासारखं सांभाळा तुमच्या. त्याजवळून काम करून घ्या. त्याला एखादी पोरगी द्या प्रेमाच्यासाठी पाहून, लग्नासाठी. सर्व व्यवस्थित द्या करून. असं सांगायला पाहिजे वा. मग आता तू खरं सांग. मग आता सांग, मग काम करायला काय माणूस काम करायला मागं पुढे थोडी करते. काम तर करणंच आहे. लग्न न व्हायच्या पहिले बी, लग्न झाल्याच्या नंतर बी. बगर कामाचं हे होईन काय? आता आज रोजी तू आहेस, ठीक आहे, तू खाऊ पिऊ घालशील. त्याच्यानंतर समजा मला काम धंदा करावाच लागेल की नाही, की माझं आयुष्य तसंच चालेल, तसंच जाईल बिना काम धंदा करायचा. मग काम धंदा करणं जीवावर येत नाही बा. पण जसं समोरचा माणूस त्याला लेकरासारखा, पोरासारखा सांभाळणारा पाहिजे बा. त्याजवळून काम करून बी घेईन. त्याला एखादी पोरगी बी देईन प्रेमाच्यासाठी पाहून. आणि लग्नासाठी एखादी पोरगी देईन पाहून. त्याजवळून काम बी करून घेईन आणि त्याला पैसे बी देईन आणि त्याला लेकरासारखं, पोरासारखं सांभाळीन. असा माणूस पाहिजे बा करून देणारा. असा चांगला तो स्टुडिओवाला होता, तर ते स्टुडिओ त्या डीजेला सांगून, याला सांगून ते बंद करून टाकलं. ते परत सुरू करून द्यायला पाहिजे. नाही तर मग एखाद्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी द्यायला पाहिजे आमची व्यवस्था करून. ते स्टुडिओ जर दिलं सुरू करून तर काय बिघडत तुले? हा, हॅलो, मी काय म्हणालो तुले? तू जर म्हटलं तर होते ते, पण तुया नाही म्हणणं आहे. मग आता तू सांग, तुया नाही म्हणणं आहे. मग तुया नाही म्हणणं आहे तर मग आम्ही करायचं काय? तू सांग ना आता. करायचं काय? सरे जिकडे तिकडे तो स्टुडिओ वालाच होता, फक्त त्याला सांभाळून घेणारा. आता तुला सांगतो, जिकडे तिकडे तुला काय छापलं? जिकडे तिकडे त्या याच्यावर रोड वर्क इन प्रोग्रेस दाखवलं. त्या रोडचं काम दाखवलं. जिकडे तिकडे त्या रोडनं आमची मार पडीन अशी पब्लिसिटी करून टाकेल्या. एका इकडून त्या केसा दाखवल्या जातात त्या पोलीस याच्यावर. बुलढाणा पोलीस, संग्रामपूर पोलीस आणि बुलढाणा पोलीस, त्याच्यावर केसा दाखवल्या जातात. आमच्यावर केसा दाखवल्या जातात. भारी भारी केसा दाखवल्या जातात आणि आम्हाला अंदर दाखवल्या जाते. एका इकडून पोलीस आम्हाला अंदर जमा करतात, एका इकडून सोडून देतात. हा, मग जमा करायला नाही सांगायला पाहिजे त्याला पोलीस स्टेशन मध्ये. सांगायला पाहिजे की तो गजा महाराज आहे, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करू नका. असं व्यवस्थित सांगायला पाहिजे बा. तुले सर उलट सुलट सल्ले दिल्या गेले इकडून तिकडून. याच्या त्याच्या घरी जात राहतं, भटकत राहतं आणि तुले लोक उलट सुलट सल्ले देत राहतात करायचे. आणि तू चालली उलट सुलट करत दिवसेंदिवस. आता दिवसेंदिवस तू उलट सुलट करून राहिली तर ते आमच्या किती गळ्यात येऊन राहिलं, आम्हाला किती भारी चाललं. मग हे म्हणतो बा मी तुले काय खराब थोडी सांगून राहिलो किंवा हे थोडी बोलून राहिलो. आता तू समजा जर व्यवस्थित जर केलं तर तुझ्या यामध्ये माझ्यामध्ये वाद कधीच होत नाही, कधीच हे होत नाही. तुझ्या माय नातं चांगलंच राहते, आई आणि पोरासारखं. आता पोराला वाटते का की आपल्या आईले हे करा? आम्ही त्रास नाही देत बा तुला, तकलीफ नाही देत बा. आम्ही तुला हे म्हणून राहिलो की आई तू व्यवस्थित कर. इकडे आमच्या जीवनाचा सत्यानाश होऊन राहिला ना, ते तर पाय. या गोष्टीच्या इकडे तर पाहिशील की नाही? हा हा, मग आता तू सांग. एक तर ते स्टुडिओ सुरू करून दे. तू पहिले म्हणस की मी देतो ते स्टुडिओ सुरू करून. मग ते स्टुडिओ सुरू करून द्यायला सांग. आता त्याच्यामध्ये जसं भगत बा होता, हा, हे अर्चना मावशी होती, हा, दिलीप भैया होता, ते आपला भैयाजी सुपरहिट पिक्चर रिलीज झाला होता तर, हा, शादी में जरूर आना, भैयाजी सुपरहिट पिक्चर रिलीज झाला होता. त्याच्यामध्ये शिव संगार करे. भगतबाच्या वावरामध्ये ते शंकरजीचं मंदिर, भगतबा होता. हा, इकडून ही अर्चना मावशी होती, दिलीप भैया होता.
मग आता तू खरं सांग, हे लोक होते की नाही त्याच्यामध्ये? मग आता तू हे जसं आम्हाला या लोकांना जर सांगितलं आणि या लोकांना त्या स्टुडिओ वाल्याला जर सांगायला लावलं की बा त्याला ते स्टुडिओ सुरू करून दे पहिल्यासारखं, आणि ते फाईनच्या सारखं याच्यासारखं त्याला फाईन नको लावू, आणि त्याला मारायला नको सांगू, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला नको सांगू, ते स्टुडिओ सुरू करून दे, त्या जोडून एक परी स्टुडिओ मधलं काम वगैरे करून घेतलं चालते, आणि त्याले त्याले त्याचं लग्न दे करून, त्याला पोरगी पाहून दे लग्नासाठी, आणि त्याचं लग्न दे करून, एक परी त्याला तटीस ठेव स्टुडिओ मध्ये, असं सांगायला काय होते? मग त्या स्टुडिओ मध्ये लग्न झालं तर मी इकडे येतच जाईन की नाही तुला सांभाळायला? हा, आपल्या घरी बी येतच जाईन की नाही? तिकडे लग्न बी होते आणि इकडे आपल्या घरी बी येले ते, तुला बी सांभाळला ते. मग आता हे तुला सांगायला पाहिजे की बाबा त्याला ते स्टुडिओ सुरू करून, या लोकांना जर सांगितलं गजानन भगतले येईले त्याले, आणि त्या अर्चना मावशीला येईले त्याले, दिलीप भायला येईले ते स्टुडिओ वाल्याला सांगायला लावलं की बा तेवढं तेच सुरू करू, आणि त्याला तू या पाशीच ठेव, त्याजवळून काम करून घेत जाय एक परी स्टुडिओतलं, आणि त्याला एखादी पोरगी दे पाहून प्रेमाच्यासाठी लग्नासाठी, आणि त्याचं लग्न दे तेवढं करून. मग लग्न झाल्याच्या नंतर मी तुला सांभाळीनच की नाही, की तुला सोडून जाईन? तुला सांभाळीनच की नाही मी? मग जसं आमच्या जीवनाचं मला तुझ्या जीवनाची फिकर आहे, तर तुला माझ्या जीवनाची फिकर असायला पाहिजे की नाही? तू याच्या त्याच्या घरी जात राहतं, तुला उलट सुलट सल्ले दिले जातात करायचे, मग इकडे आमच्या जीवनाचं तर पाय, आमच्या जीवनाची माती होऊन राहिली ना, आमच्या जीवनाचा सत्यानाश होऊन राहिला ना. आमच्या विषयी पब्लिसिटी काय करून टाकली, कशी होती पब्लिसिटी, कशी पब्लिसिटी करून टाकली. मग त्याला असा त्याचा यूज करा जिकडे तिकडे सांगितलं ते वर्क इन प्रोग्रेस दाखवल्या ते. आमच्या कामधंदा करणं जीवावर येत नाही बा, आम्ही तर कामधंदा करायला तयार आहोत, पण जसं समोरचा माणूस असा पाहिजे की त्याला कामाला ठेवीन, त्याजवळून काम करून घेईन, त्याला कामाचे पैसे बी देईन, आणि त्याला एखादी पोरगी देईन प्रेमाच्यासाठी लग्नासाठी पाहून, आणि त्याला पोरासारखं सांभाळीन, पोरासारखं वागवीन त्याच्याजवळ ठेवून, स्वतःच्या म्हणजे जो काम करून घेणार आहे आपल्याजवळ, तो असा माणूस पाहिजे त्याले. तर मग असं सांगा लागते की बा त्याच्याजवळून काम करून घ्या, त्याला कामाचे पैसे द्या, आणि त्याला एखादी पोरगी द्या प्रेमाच्यासाठी पाहून, लग्नासाठी पाहून, त्याचं लग्न द्या करून, आणि त्याला लेकरासारखं पोरासारखं सांभाळा तुमच्या, असं सांगा लागते बा. हा हा मग एवढं कर बा आमच्यासाठी, तुला हात जोडून मी फक्त एवढंच म्हणतो की एवढं कर आमच्यासाठी. कारण की सर्व रस्ते जर बंद होतील तर खरं सांग, सर्व रस्ते बंद केले जातील आमच्यासाठी, तर आम्ही जायचो कुठे? त्याच्यामध्ये आमच्यामध्ये आहे भित्रेपणा, नर्वसनेसपणा. हा, तो आहे जोकर. हा, आणि जोकरच्या ठिकाणी ठेवून झालेला आहे बा ते गणपती कृष्ण किंवा गजानन महाराज किंवा हे ते. मग आता तू सांग, तुला माहित आहे की आपल्या पोरामध्ये भित्रेपणा आहे, नर्वसनेसपणा आहे, मग आता आमच्यासाठी एखादा तर मार्ग मोकळा ठेवायला पाहिजे. सरे मार्ग जर बंद केले जातील, त्याच्यामध्ये भित्रेपणा, नर्वसनेसपणा, त्याजवळ पैसा नाही, हा, बाहेर जातो तर आता बॅचलरला या वयामध्ये कुणी रूम देत नाही, 40 वर्ष वय झालं, त्याजवळ त्याला राहायची व्यवस्था नाही, खायची व्यवस्था नाही, हा, झोपायची व्यवस्था नाही बरोबर, आणि काम वय झालं काय कामाचं, चांगल्या कंपनीमध्ये कामाचं याचं त्याचं वय निघून गेलं. चांगल्या कंपनीमध्ये याच्यामध्ये कामाचं वय किती असते? वयाची लिमिट असते. आता आपलं वय किती हे झालं, एक तर गव्हर्नमेंट सर्व्हिसचं बी वय निघून गेलं आपलं 40 वर्ष वय झालं. ह्या सरा तुला सांगतो, फक्त त्या दोन गोष्टीच्या मुळेच सर हे होपलेस व्हायला काम. त्या ज्ञानूचं लग्न होऊ दिलं नाही वेळेवर, त्याला पागलखाना दाखवला, त्याच्या मागे बाबाला पागलखाना दाखवला, त्याच्यामुळेच हा सरा सत्यानाश व्हायला. आणि या टेन्शन मध्ये मग मी काम करत गेलो, पैसे घरी पाठवत गेलो. बाबाचं टेन्शन होतं, ज्ञानूचं टेन्शन होतं, रामाभाऊचं टेन्शन होतं, त्या याच्यामध्ये काही सुचत नाही आता, सरे पैसे घरी पाठवत जाऊ मी. आणि पागलखाना जर दाखवला नसता ज्ञानूले बाबाले, हा, तर घरचं एवढं टेन्शन नसतं बा. हा, घरचं एवढं टेन्शन नसतं. अर्धे पैसे घरी पाठवले असते, अर्धे पैसे माझ्याजवळ ठेवले असते, आणि त्या याच्यामध्ये एखादं घर गिर घेतलं असतं, याच्यामध्ये आपण एखादी जागा, एखादा प्लॉट घेतला असता, तिकडे बांधला असता,
आणि आज रोजी पुण्यामध्ये नाही तर औरंगाबाद मध्ये घर असतं तर त्याला कोणी बायको दिली असती की बा पोराचं घर आहे स्वतःच तिकडे कंपनीत काम करते तर कोणी बी दिली असती की त्याला पोरगी. आता घोर असा येऊन राहिला की आता आम्ही जिकडून तिकडून संकटामध्ये येऊन पडलो आणि तिकडे तू याच्या त्याच्या घरी जात राहतं आणि कोण तुले चुकीचे मी बायले हात जोडून सांगून राहिलो की बा इकडे आमच्यामध्ये भित्रेपणा आहे नर्वसनेस पण आहे. हा आमचं वय काय झालं आमचं लग्न नाही होऊन आलं हे नाही होऊन आलं यंदा आमचं लग्न जर नाही झालं आमचं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं कमावता काय. मग मायले चुकीचं सांगू नका बा कोणी मी हात जोडून हेच तर सांगून राहिलो सारेले. मग आता तू सांग मी चुकेल नाही बा मी व्यवस्थित तर बा. हा हॅलो मग आता तू खरं सांग मी बा माया तुझ्याविषयी जीव तुटत नाही याच्यातला भाग नाही ना माया तुझ्यासाठी जीव तुटते मग तुझ्या तर माझ्यासाठी काही ना काही जीव तुटायला पाहिजे. एखादा तर मार्ग दे मला मोकळा करून. एक तर ते स्टुडिओ सुरू करून दे तू पहिले म्हणस की ते स्टुडिओ सुरू होते. मग आता तुनं जर सांगितलं अर्चना मावशीला सांगितलं दिलीप भाईला सांगितलं भगत भाऊला सांगितलं येले त्या स्टुडिओ वाल्या सांगायला लावलं बा तेवढं ते स्टुडिओ सुरू करून दे. त्यापाशी ठेव त्याले काम करून घेत जाय त्याजवळून. पण त्याला एखादी पोरगी दे पाहून प्रेमाच्यासाठी लग्नासाठी त्याचं लग्न दे करून. मग लग्न जर झालं आमचं तर आम्ही तुले सांभाळतच जाऊ की नाही तुले वागतच जाऊ की नाही तुले वागवीनच की नाही मी तुले सांभाळीनच की नाही. मला तुझं टेन्शन नाही काय मला तुझी फिकर नाही काय मला तुझी फिकर आहे. तुझे बी टेन्शन आहे साऱ्या घराचं टेन्शन आहे मला. पण इकडे आमचं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं नाही राहायला पाहिजे ना. आम्हाला बी प्रेम भेटायला पाहिजे कोण्या ना कोण्या पोरीचं आमचं लग्न व्हायला पाहिजे कुठे ना कुठे. नाही तर असं नाही व्हा की आमचं बिना प्रेमाचं बिना बायकोचं जा आयुष्य. आणि शिवाय आमच्या वाटेमध्ये सर दुःख संकट आता 2 दात आमचे कामाच्या बाहेर गेले. तू सांग आता या 2 दाताची तकलीफ मरणाची तकलीफ आहे. एक दात टाकल्या जात नाही तर 2 दात कुठून टाका. आपण मसन भूमी म्हणजे टंगटंग वाजत जाऊ तरी बी आपल्या यानं 2 दात टाकल्या जात नाही. मग आता तू खरं सांग मग आता या दाताची तकलीफ किती आहे. पुऱ्या नसाई मेंदूच्या नसाईपर्यंत मेंदूच्या सऱ्या याच्या नसा दुखतात याच्या नळल्याच्या मेंदूच्या हाताच्या सऱ्या कारण की या दाताईच्या ज्या नसा आहेत त्या सऱ्या याच्यासोबत जुटलेल्या असतात. आता तू खरं सांग आता याची तकलीफ किती आहे माणसाला. एक तर हे तकलीफ घेऊन जा का एक तर वयाचं टेन्शन घेऊन जा का वय काय झालं या वयामध्ये आपलं लग्न जर नाही झालं तर आपलं लग्नच होत नाही कुठे प्रेमच भेटत नाही आपल्याला हे टेन्शन. एक तर आपल्या मागं कोणीच राहिलं नाही. भाऊ चालले गेले घर सोडून मध्ये भांडणं दाखवले ते चालले गेले घर सोडून. बाप मरून गेला आपल्या घरी वावर नाही शिवर नाही काही नाही. फक्त जागा राहायलाय. त्याच्या मध्ये तुला उलट सुलट सल्ले दिले जातात. मी सांगून राहिलो पाहिले की आईले बा उलट सुलट सल्ले देऊ नका. मग आता मी काही गलत थोडी बा. जसं असं म्हणणं आहे की लोकांचं बी व्यवस्थित करायला पाहिजे आणि आपल्याही घरचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं करायला पाहिजे. आमच्या जीवनाचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं करायला पाहिजे. तुला कोणची बाई उलट सुलट सल्ले देत अशी असं कर दुर्गाबाई तसं कर तर असे उलट सुलट सल्ले द्यायला नाही पाहिजेत बा. कारण की विचार करायला पाहिजे की आपल्या पोरावर जर अशी जर परिस्थिती जर आली तर आणि आपल्याला जर उलट सुलट सांगितलं कोण करायला आणि आपल्या पोराचं जर जीवन जर एकदम संकटात आलं तर आपण काय करायचं. आपल्या पोरानं काय करायचं. जसा असा विचार करायला पाहिजे बा. व्यवस्थित सांगायला पाहिजे बा करायला. कोण बी व्यवस्थित सांगायला पाहिजे की व्यवस्थित सांगायला पाहिजे करायला की चुकीचे सल्ले नाही द्यायला पाहिजेत बा. मग असं म्हणणं आहे बा. मी काही खराब थोडे आहे मी चांगला आहे. मी खराब नाही मी चांगला आहे. पण जसं आयुष्य पुरं बिना प्रेमाचं बिना बायको चाललं ना. मी काम धंदा करायला तयार आहो. कुठेही काम धंदा करायला तयार आहो पण त्याला लेकरासारखं सांभाळून घेणारा माणूस पाहिजे. त्याजवळून काम करून घेईन त्याला पैसे देईन कामाचे आणि त्याला एखादी पोरगी देईन पाहून प्रेमाच्यासाठी लग्नासाठी त्याचं लग्न देईन करून त्याला लेकरासारखं सांभाळीन असा माणूस पाहिजे चांगला. असं सांगा लागते बा. हॅलो एवढं कर बा माझ्यासाठी हात जोडून तुला विनंती करतो रे बा मी. हा हा आणि घरी येजो. हॅलो